सर्वप्रथम सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा व आपल्या भाषणाला सुरुवात करूया। सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी रजनी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांततेत ऐकावे अशी माझी नम्र विनंती। त्यापूर्वी सर्वांना माझा नमस्कार आणि येथे उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आहे। यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक होते। त्यांना शिक्षणाविषयी अतिशय प्रेम व जिव्हाळा होता। आजचा शुभ दिवस आहे, कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील जीवन हे सुख समृद्धीचे होणार आहे, ज्याच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडणार आहेत, अशा शिक्षकांच्या सन्मानाचा आजचा दिवस आहे। शिक्षक हा शब्द जरी 3 अक्षरी लहान असला तरी या शब्दात व व्यक्तिमत्वात अत्यंत प्रचंड शक्ती आहे। जेवढे आपण आईवडिलांना महत्त्व देतो तेवढेच महत्त्व आपण शिक्षकांनाही देतो। यांच्यामुळे देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात। शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे देखील ज्ञान ते देतात। शिक्षकांचा व्यवसाय इतर सर्व व्यवसायापेक्षा जास्त जबाबदारीचा असतो, कारण शिक्षकांवरच देशाचे भविष्य अवलंबून असते। शाळेत एखादा विद्यार्थी चुकत असेल तर त्याला शिक्षा केली जाते, परंतु शिक्षा करण्यामागे शिक्षकांचे एकमेव हेतू हाच असतो की ती चूक त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा करू नये। आजकालची मुले तर शिक्षकांनी शिक्षा केल्यास त्यांचा राग मनामध्ये धरतात। असे न करता त्यांनी आपल्याला शिक्षा का केली हे समजून घ्यायला हवे। ज्याप्रमाणे एक मूर्तिकार निर्जीव पडलेल्या दगडाला एक विशिष्ट असा आकार देऊन त्याची मूर्ती घडवतो आणि त्यानंतर त्या दगडाचे मोल किती वाढते हे आम्हाला माहितीच आहे। त्या मूर्तीची आपण पूजा करतो। त्याचप्रमाणे शिक्षक ही विद्यार्थ्याला घडवून त्यांचे समाजात एक विशिष्ट स्थान निर्माण करत असतात। शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची सुशिक्षित पिढी घडवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, बोट धरून चालायला शिकवलत तुम्ही, बोट धरून चालायला शिकवलत तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलत तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलत तुम्ही। तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी, तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी। शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत आम्ही तुमचे ऋणी, पुन्हा एकदा आहोत आम्ही तुमचे ऋणी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। भाषण आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।